नमस्कार, मी वैद्य कौस्तुभ बाठे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सुवर्णप्राशन हा बालकांमध्ये जो आपण आयुर्वेदामध्ये जो विधी केला जातो त्याबद्दल थोडंसं माहिती घेऊया. सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय? तर नावातच सांगितल्याप्रमाणे सुवर्ण आणि प्राशन म्हणजे लहान मुलांना सोनं चाटवणे. पण ते सोनं तर आपल्याला काही रॉ फॉर्ममध्ये तर त्यांना खाऊ घालता येणार नाही. तर मग त्यासाठी ते काय केलं जातं, तर सोन्याचं म्हणजे प्युअर जे काही सोनं असतं आपलं, त्याचं आयुर्वेद पद्धतीने त्याचं भस्म केलं जातं. आणि ते भस्म नंतर विविध औषधी जे की बुद्धिवर्धक, स्मृतिवर्धक आणि बालकांच्या आरोग्यासाठी उत्तम अशा ज्या काही वनस्पती आयुर्वेदात सांगून ठेवलेल्या आहेत, त्याच वनस्पतींसोबत ते मिसळवलं जातं. त्याच्यात नंतर तूप आणि मध असं एकत्र करून ते सुवर्णप्राशन मुलांना म्हणून दिलं जातं. तर मग सुवर्णप्राशन नेमकं कोणासाठी आणि कधी दिलं जातं? तर प्रत्येक महिन्यामध्ये 27 नक्षत्र असतात. त्या नक्षत्रामध्ये एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र ज्या दिवशी येईल त्या दिवशी मुलांना साधारण हा सुवर्णप्राशनचा विधी केला जातो. नेमकं पुष्य नक्षत्रच का? तर पुष्य नक्षत्र म्हणजे नावात सांगितल्याप्रमाणे पुष्य म्हणजे पुष्टी करणारं, म्हणजे की बालकांची पुष्टी म्हणजे त्यांना धष्टपुष्ट करणारा असं त्या नक्षत्राचा गुण शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे हा एक आयडियल असं नक्षत्र चूज केलं गेलं आणि त्यानंतर मग या दिवशी ते सुवर्णप्राशन दिलं जातं. मग त्यासाठी वयोमर्यादा किती? तर जन्मल्यापासून म्हणजे झाल्या मूल झाल्यापासून ते वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मुलांना हा विधी केला जातो. म्हणजे दर महिन्याला हा आपण सुवर्णप्राशन विधी याच्यामध्ये आपल्या इथे क्लिनिकमध्ये करत असतो. तर याचं नेमकं फायदा काय? तर मुलांना जे काही वारंवार होणारा आजारपण आहे, त्याच्यातून होणाऱ्या जे काही सर्दी पडसासारखे त्रास असतील, तसे पोटाच्या समस्या असतील किंवा वजन वाढत नसेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना व्याधी होत असतील किंवा रोग होत असतील, जे संसर्गजन्य रोग असतील, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी यासाठी हा सगळ्यात चांगला विधी केला जातो. जसं आधुनिक शास्त्रामध्ये इम्युनायझेशन केलं जातं, तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये सुवर्णप्राशन हा विधी एक प्रकारचा आयुर्वेदिक इम्युनायझेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर तुम्ही तुमच्या मुलांना सुवर्णप्राशन कधी देणार आहे? आयुर्वेदाबद्दल अशा अजून अधिकाधिक माहितीसाठी आणि शास्त्रशुद्ध माहितीसाठी आमच्याशी जोडले राहा. आमच्या पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.